आज आपण मस्त अशी मोकळी मऊ होणारी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा उसळ कशी करायची ते बघणार आहोत. यामध्ये आपण असा एक पदार्थ वापरणार आहोत, त्यामुळं ही मस्त अशी मोकळी किंवा मऊ पडते आणि वातळ किंवा कडक होत नाही. तर मस्त अशी आपल्याला ही उसळ आज कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं आपल्याला एका भांड्यामध्ये 2 वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला किती साबुदाणा भिजवायचा तेवढा तुम्ही भिजवू शकता. तर आता मी इथं 2 वाटी साबुदाणा घेतला. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायची आहे. सुरुवातीला ही धुवून घ्यायची. तुम्हाला नसेल धुवायची तर नाही धुतली तरी चालू शकतो. पण यामध्ये काही पावडर किंवा धूळ वगैरे असली तरी ती निघून जाते आणि साबुदाणा आपला मस्त पांढरा चक्क दिसतो. आणि यामध्ये आणखी आपल्याला 1 गिलास पाणी टाकून घ्यायचं. तर मी आता 2 वाटी इथं साबुदाणा घेतलेला आहे, त्यासाठी मी ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे. तर 1 इंच वर पाणी ठेवायचं आहे. पाण्याचा तसा काही अंदाज नसतो, कारण काही साबुदाणा कडक असतो, भिजायला वेळ लागतो. तर साबुदाणा कडक असला आणि भिजायला वेळ जर लागला, तर त्यासाठी कोमट पाणी यामध्ये वापरायचं आहे. त्यामुळं साबुदाणा मस्त मुरला जातो. तर आता यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. असं मीठ टाकून घेतल्यावर साबुदाण्यामध्ये मस्त मीठ मुरल्या जातं आणि आपली ही उसळ खूप छान चविष्ट लागते. तर आता हे 2 ते 3 तास आपल्याला भिजवून घ्यायचं आहे किंवा 4-5 तास तुम्ही भिजवू शकता. तर बघू शकता मस्त आपला हा साबुदाणा मुरलेला आहे. मी इथं 3 तास हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. तर बघू शकता आणि एकदम असा मोकळा-मोकळा तयार झालेला आहे. तर आता आपण याची उसळ तयार करून घेऊया. सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपल्याला 5 ते 6 मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. तुम्हाला हिरव्या मिरचीची उसळ बनवायची असेल तर अशा हिरव्या मिरच्याच वापरायच्या किंवा तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि इथं 1 वाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही याची सालंसुद्धा काढून घेऊ शकता, पण मी अशीच शेंगदाणे घेतलेले आहे. तर आता हे मस्त असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम बारीक करायचं नाही, थोडं जाडं ठेवायचं आहे. तर आता हे वाटण आपलं मस्त तयार झालेलं आहे. मी इथं एक मोठा बटाटा कापून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये टाकून ठेवला. असा पाण्यामध्ये टाकून ठेवल्यावर हे काळा पडत नाही. आता बटाट्याच्या फोडी तुम्हाला ज्या आकाराच्या करायच्या त्या आकाराच्या तुम्ही इथं फोडी करून घेऊ शकता. इथं गॅसवर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि या बटाट्यामधल्या मी पाणी काढून घेतलेलं आहे. तर हे पूर्ण बटाटे आपल्याला यामध्ये मस्त लाल होईपर्यंत हे परतून घ्यायचे आहे. तर छान असे यामध्ये तळल्या जातात. तर बघू शकता मस्त असे हे बटाटे तळल्या गेलेले आहेत आणि लालसर झालेले आहे. तर लाल झाल्यावर मस्त यामध्ये आपण वाटण बनवलेलं होतं, तर ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान असं खमंग लागते. तर ही उसळ अशी छान खमंग लागते हे भाजून घेतल्यावर. आणि आणखी थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण साबुदाण्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथं मीठ थोडं कमीच टाकायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं. 1 चमचा यामध्ये मी साखर टाकलेली आहे. साखर यासाठी टाकलेली आहे, की नंतर तुम्हाला सांगते साखर कशामुळं टाकली. तर आता हे साबुदाणा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जे पदार्थ आपल्याला टाकायचा आहे, उसळ मऊ किंवा मोकळी होण्यासाठी, तर तो आपल्याला शेवटी वापरायचा आहे. तर आता ही उसळ थोडी परतवून घ्यायची आहे. साबुदाणा परतवताना गॅस मध्यम ठेवायचा आहे, जास्त फुल गॅस करायचा नाही. यामुळं आपली उसळ जास्त बुडाला लागू शकते. तर आपल्याला जो पदार्थ वापरायचा आहे तो हा घेतलेला आहे. तर हे आहे दही घेतलं. तर 2 चमचे किंवा 3 चमचे असं दही घ्यायचं आहे. तर हे दही जास्त आंबट नाही. तर आंबट दही असलं तर थोडं कमी घ्यायचं आहे. तर कमी आंबट आपलं दही असल्यामुळं मी थोडं जास्त घेतलेलं आहे. तर आता हे दही टाकल्यामुळं हे थोडं आंबट होऊ शकतं. यामुळं मी साखर टाकलेली आहे. तर साखरेमुळं आंबटपणा कमी होतो. त्यामुळं थोडी साखर टाकायची. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालू शकतं. नाहीतर यामध्ये थोडं लिंबू पिळून घ्यायचं किंवा दही टाकायचं. तर ही अशी उसळ आपली छान तयार झालेली आहे आणि मस्त अशी थंड झाल्यावर बघा खूप छान अशी मोकळी-मोकळी झालेली आहे आणि मऊ झालेली आहे.
ज्यांना दात नाहीत ते सुद्धा ही उसळ खाऊ शकतील. तर बघू शकता अशी साबुदाणा खिचडी किंवा उसळ आपली मस्त तयार झालेली आहे. अशा पद्धतीची उसळ खूप चविष्ट लागते. तर अशी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त होते. यामध्ये मस्त अशी लिंबू, मिरची आणि इथं मी शेंगदाणे थोडे भाजून घेतलेले आहे. तर तेल टाकून भाजून घ्यायचे किंवा तळून घ्यायचे आणि यावर हे शेंगदाणे टाकून घ्यायचे. खूप मस्त लागतात असे खाल्ल्यावर. तर अशा पद्धतीची उसळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.